अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. आजच सकाळी कुणीतरी म्हटलं आयुष्याचा प्रवास किती मोठा असतो की नाही. आता हे रडत रडत म्हटलं ना तर तो आयुष्याचा प्रवास नीरस कंटाळवाणा होईल. पण हसत हसत जर म्हटलं ना तर आयुष्याचा प्रवास हा अगदी आनंदी फुलपाखरासारखा बागडत बागडत होईल. या इतक्या मोठ्या प्रवासात आपल्याला किती लोक भेटतात, मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट, नातलग, सगळे काही. मग गैरसमज, समज, शंका, कुशंका यांनी भरलेलं हे आयुष्य. काहींचा स्वल्पविराम, काहींचा अल्पविराम तर काहींचा पूर्णविराम. हे सगळं सगळ्यांच्या बाबतीत घडतच असतं. पण एक व्यक्ती मात्र तुमच्याकडे व्रतस्थ तटस्थपणे पाहत असते, आपल्या सुखदुःखामध्ये कायम आपल्या बरोबरीने असते. त्यालाच आपल्या आयुष्याचा जोडीदार किंवा साथीदार म्हणतो. या जोडीदाराच्या सहाय्याने आपलं आयुष्य हे उत्तम, निरोगी आणि आनंदीच होतं. अशा सुंदर नात्याच्या प्रेमाची ही गोष्ट. यांच्या लग्नाला ना आता 38 वर्ष झालेली आहेत. तर या सुंदर प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अनिल गवस आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सौ श्रद्धा अनिल गवस. त्यांचं आपण स्वागत करूया. गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, माझ्या पिरतीची राणी तू होशील काय. हा म्हणा नमस्कार. ना, हा म्हणा. अनिल गवस आणि श्रद्धा गवस आज आलेले आहेत. अनिल सर, श्रद्धाताई, महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. श्रद्धाताई थोडीशी बावरलेली आहे, घाबरलेली आहे, पण खरंच तसं काही कारण नाही आहे. प्रेमाची सुंदर गोष्ट म्हणजे थोडंसं मागे जायचंय. तर गप्पा मारायला सुरुवात करूया आणि ही आनंदाची प्रेमाची गोष्ट काय आहे हे जाणून घेऊया. या श्रद्धाताई बसा. संवेदनशील अभिनय म्हणजे काय? रंगमंचावरची व्यक्ती किंवा टी व्हीवर दिसणारी व्यक्ती ही आपल्या घरातली आहे असं वाटणारा अभिनय, हा विश्वास देणारा अभिनय म्हणजे काय? ते म्हणजे आमचे अनिल गवस. अरे बापरे. अनिल गवस दादा, अजून 2 वर्षांनी तुमच्या कला प्रवासाला, या प्रदीर्घ सेवेला 50 वर्ष पूर्ण होणार. धन्य 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 धन्य. पण हे विसरून चालणार नाही की इतकं सुंदर काम करण्यासाठी जी तुम्हाला प्रेरणा दिली, जिच्यामुळे तुम्ही हे सगळं करू शकलात, ती मनापासून ठेवलेली श्रद्धा. श्रद्धाताई, तुमचं खूप खूप स्वागत, मनपूर्वक कौतुक. मला माहिती आहे की तुम्ही यापूर्वी कधीही अशा पद्धतीची मुलाखत दिलेली नाही, पण भावना व्यक्त करण्यासाठी आज मी तुम्हाला खास बोलवलेलं आहे. कारण इतका छान माणूस आज या कलाक्षेत्रात आहे, जो निर्व्यसनी आहे, जो सगळ्यांना आपलासा वाटतो, मित्र म्हणून, दादा म्हणून, अनेक नात्यांमध्ये जो बांधून ठेवलेला आहे. म्हणजे कुठेही काही थोडासा प्रॉब्लेम आला, अडचण आली तर पहिलं कोण? तर अनिल गवस. इतकी ताकद त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे, त्यांच्या कलेमध्ये आहे. तर त्याच्या पाठीमागची श्रद्धा कोण आहे हे सुद्धा आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना कळावं, यासाठी तुम्हाला मी इथे बोलवलं आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, गप्पा मारूया, गप्पा मारूया. अनिल सर, मी आज खास श्रद्धाताईची ओळख करून देताना सौभाग्यवती श्रद्धा अनिल गवस. आता सौ लावायचं का नाही, बायकांनी का सौ लावायचं, नवऱ्यानी का नाही लावायचं? पण तो काळच असा होता की सौभाग्यवती हे मिरवणंच खूप महत्त्वाचं होतं, किंवा नवरा पण ओळख करून द्यायचा आमच्या या सौभाग्यवतीवर. बघा, तर तुमचं तर मला वाटतं की लव्ह मॅरेज नसणार आहे, म्हणजे लग्नानंतरचं लव्ह आहे. तुम्ही असं ठरवलं होतं म्हणजे जी मुलगी पहिली दिसेल ती मी करणार, कारण इतकी शुद्धता किंवा त्यातलं पावित्र्य तुम्ही जपलं होतं. मग हिच्या आधी किती मुली बघितल्यात तरी पण? 1-2 झाल्या. 2 झाल्या. हो, पण त्या अर्थात मी होय म्हणालो, पण काही इतर कौटुंबिक अडचणींमुळे नाही झालं. का पण असं का म्हणे, म्हणजे आपल्या आवडीची करायचं, आवडीची म्हणण्यापेक्षा मला जी योग्य वाटेल ती, असं का नव्हतं? म्हणजे कुठली अपंग किंवा वेगळी मुलगी आणून दिली तरी केलं असतं? तरी केलं असतं.
काय सांगताय? हो, कारण माझा पिंडच किंवा माझा स्वभावच असा आहे की सगळ्यांवर प्रेम करावं. मग त्यांना पण जगण्याचा हक्क आहे, त्यांच्याशी कोणी करावं, किती छान. त्यांना सांभाळता येईल, मला त्यांच्याबरोबर त्यांचं जीवनही फुलवता आलं तर एक शुद्ध हेतू होता. बाकी लग्न म्हणजे फार मोठी गोष्ट आहे असं नाही, पण जबाबदारी घ्यायला कोणी कसंही असलं तरी मी त्याची घ्यायला तयार होतो आणि मानसिकता तशीच होती. वा 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 वा. आणि काय हो, शारीरिक अपंगत्व बाजूला सोडा, मनाचं अपंगत्व आलं तर मग निर्जीव माणूस. अगदी. त्यामुळे आपण शारीरिक अपंगत्वावर नेहमीच मात करू शकतो. किती सुंदर हा तुमचा विचार आहे. श्रद्धाताई, तू तर इतक्या छान म्हणजे घरातली छान, म्हणजे सगळेच छान घरातले असतात, आपलं घर आपल्याला, पण तू लहान, तुमच्या घरामध्ये कधी कामाची सवय नाही, काही नाही. हा कलाक्षेत्रामध्ये काम करणारा माणूस, तू का हो म्हटलंस का? नाही म्हणजे कला क्षेत्राचं मला काय तेवढी ओळख पण नव्हती तेव्हा नव्हती, असं. पण म्हणजे मला बघितल्यावर एक माहीत नाही, पण म्हणजे असं वाटलं हां योग्य. आणि असं आम्ही आता ॲक्च्युली माझी ह्यांची मोठी बहीण मला पहिले बघायला आली. यांनी आम्ही दोघं काय पहिले भेटलं नव्हतं, पण तिचं बोलणं वगैरे तिच्यावरून मला असं वाटलं हां म्हणजे घर चांगलं हे आहे. तिचं बोलण्याचं एक प्रभाव माझ्यावर पडला, पण म्हणजे चांगलं वाटलं असं. मग नंतर ह्यांना पण बघितलं. पहिले थोडंसं वाटलं की मला एक होतं पहिले की गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, कारण मी गव्हर्नमेंट जॉब होता माझा, माझी एक तेवढी हे होती. पण नंतर मग माझे आई वडील म्हटलं, पहिले कसं पत्रिका वगैरे बघायचे लग्न, मग आधी 2-3 बघितल्या, पत्रिका जुळत नव्हत्या, पण ह्यांची पत्रिका पण लगेच जुळली. मग मी म्हटलं कशाला उगीच आपल्या आईवडिलांना पण त्रास द्या, मग ते पण हो म्हटलं. आणि बाकी मला सगळं म्हणजे घरातलं यांचं मी असं बॅकग्राऊंड वगैरे सगळं चौकशी असं केलं, योग्य वाटलं म्हणजे मला, असं काय प्रॉब्लेम नाही. आणि आता ते 38 वर्षानंतर सिद्ध झालेला आहे की हाच तो नवरा. गोमू संगतीनं माझ्या तू येशील का नाही, येशील नाही पुढे 7 जन्मच येईन. अनिल गवस, तुम्हाला मान्य आहे का 7 पुढचे 7? चालेल, कारण तशी ती माझ्याशी तेवढीच जुळवून घेते. आणि आत्ता मी माझं कलाकाराचं जीवन अत्यंत म्हणजे वेळेचं काही बंधन नाही, काही नाही, पण जीव टाकून वाट बघत असते. रात्री 1-2 वाजता आलो तरी गरम जेवण करून देते. तुम्हाला आणखी काय पाहिजे? एवढं प्रेम असल्यानंतर मग ही नको का? नकोला काही उत्तरं नाही आहेत माझ्याकडे. काम करून आल्यानंतर दार उघडून तुमचं हसतमुख स्वागत करणारी ना, ती किंवा तो, याच्यासारखं सुंदर आयुष्य. बरोबर, अगदी. अनिलला मला सांगा की तुमच्या घरामध्ये स्त्रीचा खूप म्हणजे प्रभाव आहे. तुमची आई जिच्यामुळे तुम्ही घडलात, तुमची बहीण जिच्यामुळे संस्कृत भाषेवर तुमचं सुंदर नियंत्रण आलं, आणि तुमच्या सौ ज्यांनी तुमच्यावर अफाट प्रेम केलं. तुमची आई खूप कडक होती ना, कसं होतं तुम्ही, म्हणजे तुमच्या घराविषयी मला सांगा. माझी आई हा माझा पहिला गुरु, जिने कष्ट करताना मी तिला बघितलं. म्हणजे ती मुंबईत आम्ही राहत असताना सार्वजनिक ठिकाणी नळ असलेल्या चाळीत माझं बालपण गेलं. तिथे ती सकाळी 5 वाजता उठून पाणी भरायची आणि सगळं जेवण पण करायचे. आमच्या घरी माझ्या वडिलांचे म्हणजे भाचे बिचे हे सगळे राहायला मुंबईत सगळेच जण कोणाचं तरी घर बघून तिथे राहायचे आणि नोकऱ्या करायचे. तर या सगळ्यांचं करायची आणि माझ्यावर प्रेम करायची. मला कबडेवर बसून तिने भरवल्याशिवाय मी जेवायचो नाही. म्हणजे ह्या सगळ्या कष्टाच्या प्रवासात मे जून आला की शेती करायला गावी जायची तिच्याबरोबर मी. त्यामुळे मी तिला असं बघत बघत इतकं माझ्यावर तिचा प्रभाव आहे की, आणि प्रचंड कुठल्याही परिस्थितीत ठाम उभी राहणारी, कधी न डगमगणारी. माझ्या वडिलांना पण तिने बऱ्यापैकी, म्हणजे मी म्हणेन की अशिक्षित असताना सुद्धा की मुंबईत राहून म्हणजे वडिलांबरोबर हे सगळं जुळवून घेणं हे अचंबित करणारं होतं. म्हणजे आत्ता कळतं आपल्याला, मोठ्या झाल्यानंतर कळायला लागल्यानंतर कळतं की आपण अशिक्षित असतो तर काय आपला निभाव लागला नसता. पण तिने हे सगळं आमचं, माझ्या आईने 7 बाळणपणं काढली. बापरे. म्हणजे हा एक प्रकारचा आत्ता आपण अत्याचार म्हणू, पण तो बिचारीने करून परत सगळ्यांचं करणं आणि त्यात आम्हाला शिकवणं. माझ्या मोठ्या बहिणीला तिने अगदी जेवढं शिकेल तेवढं शिकायला दिलं. ती तिच्या मागे राहिल्यामुळे ती शिकली. या सगळ्या गोष्टी मला आत्ता फार ग्रेट वाटतं. हो, आणि नुसतं शिकवणं म्हणणं नाही, तर त्या पाठीमागे त्यांचे संस्कार, त्यासाठी लागणारा पैसा, हे सगळं उभं करण्यामध्ये इतकी मोठी
माऊली उभी राहिली स्त्रीला देवी म्हणतो. श्रद्धाताई, ज्या वेळेला तुम्हाला अनिल दानी सांगितलं की माझ्या आईचं मन जिंक, सगळं जग तू जिंकशील, हो. काय वाटलं तुला तेव्हा? म्हणजे मन जिंकायचं म्हणजे काय करायचं असतं? तिचे पाय दाबायचे असतात का तिला काहीतरी खाऊ करून द्यायचं असतं? असं एवढं सोपं नसतं. माणसाचं मन जिंकण्यासाठी त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी करायचं असतं. काय वाटलं तुला? कारण तू एकुलती एक म्हणण्यापेक्षा खूप लाडकी, घरी काम कधी न केलेली, तुला त्याचा कधीही तुझा संबंध नाही, कारण आधी बहिणी होत्या तुला. काय वाटलं तुला? म्हणजे काय अर्थ घेतलास तू त्याचा? नाही, मन जिंकणं म्हणजे मला वाटलं मी त्यांना खुश ठेवायचं, म्हणजे त्यांना योग्य वाटेल तसं वागायचं किंवा त्यांना आनंद वाटेल, म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध काय करायचं नाही. म्हणजे त्यांना एक गोष्ट एखादी आवडत नसेल ती आपण नाही करायची, म्हणजे आपल्या मनात असेल तरी सुद्धा त्यांनाच आवडत नसेल तर नाही करायचं, असं मी म्हणजे हे घेतलं. म्हणजे त्यांना शक्यतो म्हणजे मी कधीच दुखवलं नाही, त्यांच्या मनाप्रमाणेच केलं, कारण त्या खुश राहायला पाहिजे, त्यांच्या मनाप्रमाणे केलं पाहिजे. आणि मला कसं घरात शांत वातावरण, म्हणजे त्या खुश असेल तर कलह नाही, घरातलं वातावरण पण म्हणजे चांगलं राहील ना, त्याप्रमाणे मी वागायचा प्रयत्न केला. मी त्यांना जेवढं खुश ठेवायचा तेवढा मी प्रयत्न केला, म्हणजे माझ्याकडून. अशा पद्धतीची जी आई असते ती घरामध्ये खूप अशी कर्तृत्ववान असते, त्यावेळेला तिच्याकडे एक वेगळ्या पद्धतीचा असा हक्क अधिकार असतो. तो आपल्याला कदाचित जाचक वाटू शकतो, कारण आपण दुसऱ्या घरातून आलेले असतो. त्यावेळेला हे नियम अटी तुला जाचक वाटल्या का? हां, म्हणजे सुरुवातीला असं मला वाटलं, पण मी म्हणजे त्यांच्या स्वभावाचा एक अभ्यास म्हणा माहीत नाही, पण मी बघितलं त्यांना काय आवडतं काय, म्हणजे माझ्या ह्याला म्हणतात ना गोष्टीला काही मुरड घालाव्या लागल्या, माझ्या गोष्टी मला बदलाव्या लागल्या, पण मी ते केलं. मी करू शकली आणि मला करायला जमलं म्हणजे. पण त्यामुळे आणि तसं त्या कडक होत्या हे तर होतं खूपच होतं, पण आणि माझ्याकडे कसं आमच्या घरी एकदम शांत होतं, माझी आई एकदम शांत वगैरे, खूपच फरक म्हणजे दोघांमध्ये असं. म्हणजे त्या कडक होत्या, पण कधीतरी असं थोडंफार गेलं तरी मी रिॲक्ट नाही व्हायची जास्त, त्यामुळे कसं हां ओके शांत असं. म्हणजे मी असं भांडण करणं किंवा भांडण हा प्रकार मला आवडायचंच नाही, त्यामुळे भांडण होईल असं मी वागायची नाही, भांडण नको असं. हेच खरं जिंकणं आहे ना, की कलह न होऊ देता आपण आनंदी राहण्याचा एक तू भाग झालीस या आणि नोकरी पण करत होतीस, त्यामुळे बऱ्यापैकी वेळ तुझा बाहेर पण जात असेल. अनिल गवस नावाचं हे एक मोठं आता नाव झालेलं आहे. खरं तर इतकी गरिबी असताना कलाक्षेत्राचा हा एक वेगळा प्रवास तुम्ही कसा सुरू केला? त्याच्यासाठी आईची मान्यता होती का? नाही, माझ्या आईने नेहमीच मला प्रोत्साहन दिलं प्रत्येक गोष्टीत, पण मी नाटकात वगैरे काम करीन वगैरे असं तिला काही वाटलं नव्हतं. हे सगळे संस्कार माझे परळला जन्म असल्यामुळे तिथे जी नाटकं व्हायची गणेशोत्सवात किंवा दीपोत्सवात वगैरे, आणि माझी बहीण एक मला या बाबतीत हात धरून घेऊन जायची नाटकांना, शिवाजी मंदिरला वगैरे त्याला नाटकं दाखवायची. त्याचं गारूड मला लहानपणापासून होतं की असं सगळं अंधार आणि त्याच्यात बसलो आणि समोर फक्त लाईट आहे आणि ते कोण बोलतायत, त्याला एवढी लोक ऐकतायत हसतायत. त्यावेळेला नाटक कळायचं नाही, पण तो माहोल त्यांचे येताना सगळे गजरे आणि त्या फुलांचं माळून हा जो त्यावेळेस मी बघितलेला शिवाजी मंदिरचं, तर लहानपणापासून मला आश्चर्य वाटायचं की एवढं नटून तटून नाटक बघायला येतात आणि अंधारात बसतात, तर ही काय गंमत आहे. तर त्या गमतीतून ते जो चौकोन मला अट्रॅक्ट करत गेला तो कुठेतरी मनात होता. आणि 77मध्ये मी BSTमध्ये नोकरीला जेव्हा लागलो तेव्हा तिथे एकांकिका स्पर्धा होत होत्या, त्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. तिथे नाटक माझं नम्रात आलं, आम्हाला बक्षीस मिळालं आणि इथे मला असं जाणवलं की आपल्यात काहीतरी आहे. आता ते काय आहे हे दुसऱ्या वर्षी पुन्हा केल्यावर कळलं. असं करताना मग कळलं की इथे सोपं नाही आहे, इथे भयंकर अभ्यास करावा लागतो, प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे. दिग्दर्शक दिग्दर्शनाचं काम करतो म्हणजे ते काय दिग्दर्शन आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. लेखक लिहितो म्हणजे ते काय लिहितो, तो कसा लिहितो, त्याला कसं सुचतं, इथपर्यंत स्वतःचे विचार करणं सुरू केलं. मग अभिनेत्याने काय काय केलं पाहिजे, या दोघांनाही किती सांभाळून आपला अभ्यास केला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची जाणीव होत गेली आणि थोडा बदल होत गेला माझ्यात. थोडा मी स्वतःला घडवत गेलो म्हणा. माझ्या आजूबाजूचे जे काही गुरु मिळाले त्यांनी मला घडवलं आणि या सगळ्यातून जो आज तुम्ही म्हणत असाल नाव मला काही फार मोठं वाटत नाही, बरेच नट काम करत असतात, त्यातला मी लोकांनी ॲप्रिशिएट करणं फार गरजेचं आहे. मला केलं
हेच मी त्यांचे सगळ्यांचे ऋण मानतो. पण अनिलदा पहिल्या एका नाटकामध्ये तुम्ही संवादच विसरलात आणि खूप हसा झाला. हो. बरं असतं अशा वेळेला पहिला झटका एकदा बसतो किंवा एक अपयशाची जाणीव होते. तर ते अपयश तुम्ही जर मानलं तर मग खूप झटका देऊन जातं, नाहीतर नाही आता इथून पुढे जोरदार करायचं. तुमच्या बाबतीत काय झालं? झालं असं गणेशोत्सवामध्ये नाटक करायला मोठ्या जोशात अगदी सगळं. आता म्हणजे मी आता जाऊन एंट्री करून आणि एंट्री केली आणि समोर प्रेक्षक बघितले एवढे आणि काय म्हणजे झन झाला आणि मी विसरलो सगळं. मला असं आतमध्ये असं काळीच एकदम थंडगार पडलं. मला असं वाटलं इथलं इथे मरण यावं, काय आपण इथून पळून जावं, पळता येईना, थांबता येईना, काही सुचेना, ब्लँक राहिलो. पण बरोबरच्या कलाकाराने जेव्हा त्याचं वाक्य म्हटलं त्यानंतर एक क्षणानंतर पुन्हा जागेवर आलो आणि पुढचं नाटक झालं. पण मी तो क्षण मला माफ नाही केला आजवर, की हे का झालं असं, का कुठल्या द्वंद्वीत होतो आपण. पण तो एक माहीत नव्हतं की समोर प्रेक्षक एवढे असतात. हे कधी समोरून बघितलं नव्हतं. आपण प्रेक्षकातून नाटक बघितलं होतं पण स्टेजवर राहून प्रेक्षक बघितले नव्हते. तो जो एक भाग असतो ना त्याचा मला त्याला जो जाणीव झाला आणि मग प्रेक्षक ही गोष्ट जी डोक्यात बसली ती आजपर्यंत तो ठरवणार आहे आपलं नशीब, Exactly. भाग्य तो ठरवणार आहे. अगदी. याची जाणीव लवकर झाली ते बरं झालं. श्रद्धाताई, ज्या वेळेला यांनी ठरवलं की आता पूर्ण वेळ आपण हेच काम करायचं आहे, त्यावेळेला तुला काय वाटलं? म्हणजे हां, जेव्हा म्हणजे VRS घेतला, गोदरेजमध्ये जॉब करत होते, सुरुवातीला मला थोडं टेन्शन आलं. म्हणजे आता जॉब नाही म्हणजे असं एक वेगळं वाटतं, हां आता जॉबच नाही. पण नंतर माझा जॉब होता म्हणून, पण तरी मग थोडं सुरुवातीला वाटलं. पण नंतर आहे ना अशी कामं मी मिळत गेली की घरी बसलेच नाही. मला काही जाणीवच झाली नाही की आहे ना जॉब नाही आहे किंवा असं, म्हणजे काहीही वेगळं काय असं वाटलंच नाही. म्हणजे कामं घरी असं मिळतच गेली कामं, काही म्हण. पण असं ओके, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आला मला. नंतर सगळं व्यवस्थित झालं, म्हणजे काही त्रास. त्यांचं कोणतं नाटक बघितलंस? त्यांचं पहिले सुरुवातीला त्यांचं एक अधांतर नाटक होतं. बरं. अधांतर बघितलं. नंतर वस्त्रहरण नाही, तेव्हा ते लग्नाच्या आधीच वस्त्र. आणि ते बिल्डरचं कोणतं काय डेंजर वारा, काय डेंजर वारा कुठलं ते एक बघितलं. तर मोरूची मावशी. सध्या ते तू एक वेगळ्या घरातून आलेली आहेस, हा माहोल तसा तुला नवीन आहे. अनेक माणसं, अनेक स्त्रिया आसपास अशा रेंगाळत असतात. कधी कुणी वेगळ्या पद्धतीने त्यांना हाक मारत असेल, त्यांच्या टिंगल टवाळ्या अशा मस्त मजा चाललेली असते. बघून तुला अस्थिर वाटायचं नाही? हे काय चाललंय हे? नाही, मी तसा खूप अस्थिर असं, मला विश्वास असतो ना एक, म्हणजे माझा ह्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. मला खूप असं ह्या बाबतीमध्ये नाही, म्हणजे मी तेवढी त्रास नाही आला किंवा म्हणजे मला असं काय म्हणजे वेगळं सांग तुझ्या बोलण्यामध्ये. नाही इकडे तिकडे करते, थोडं इकडे तिकडे करते. नाही म्हणजे असं मला असं तुम्ही म्हणतात बरोबर आहे, असं वाटू शकतं, बरोबर आहे. पण प्रसंग फक्त सुरुवातीला जरा आठवायला सांगतो. अधांतरचा प्रयोग ही बघायला आली होती. पहिलाच आमच्या चांडाळ कलाकारांना ते कळलं. त्यांनी व्यवस्थित गेम केला माझा. माझी बाईक होती, त्या बाईकवरून हिला न्यायचं होतं. मी जेव्हा ही आली आहे कळलं होतं त्यांना. संजय नार्वेकर, राजन भिसे आणि लीना भागवत हे 3 चांडाळ. त्यांनी काय केलं, मी बाईकवर बसल्या बसल्या मागे लीना भागवत बसली आणि चला अनिल मला सोडा बोरिवलीला. ही उभी समोर, हिच्याकडे दुर्लक्ष करून ती मुद्दाम हिचं जे काय झालं तळपायाचे आग एकदम. ही कोण आणि एकदम त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बसली आहे. एक तर नाटकात त्यांचा हात धरते वगैरे हे सगळं डोक्यात असणारच. बोलत नाही पण ती सांगतो. पण ते केल्यानंतर मग मी तिला म्हटलं तू उतर खाली, बाजूला उभी आहे ती माझी बायको आहे, तिला घेऊन जायचं आहे. आता ही बसली पण हिच्या डोक्यात ते का बसली ती आणि एवढ्या सगळ्यांसमोर ती कशी बसू शकते हे त्यावेळेस तिचं अज्ञान होतं. ते समजावून सांगावं लागलं एकदम सुरुवातीला फर्स्ट त्यामुळे तिला नाही असं ती म्हणाली ना, विश्वास होता तो भाग वेगळा. तर मला कधी असं नाही मी हे झालं. नंतर त्या सगळ्या इंडस्ट्रीशी थोडी ओळख पण झाली आहे. अशी गमती जमती करतात ना, ते तिला मी समजावून सांगितलं की हे काही खरं नसतं, हे मुद्दाम करतात आणि अभिनेत्याला काही तसं हे नसतं. आमचं काम झालं की आम्ही आपल्या घरी आणि ती त्यांच्या घरी.
तर असे काही तू अर्थ लावू नकोस. ते आपापले ते तेवढं फ्रीडम असल्याशिवाय कामं नाही करता येणार बरोबर. रंगभूमीवर. हे तिला समजावून सांगितलं, हळूहळू कळलं तिला ते आता सगळं. पण किती फोन येतात, किती आता म्हणजे असं काय आता वाटत नाही. तुम्ही म्हणता ते नवीन 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 first, असताना. आता आणि या क्षेत्राशी काही तुमचा संबंधच नाही, नाही, हा, नसल्यामुळे बिलकुल हे क्षेत्र जवळून पाहिल्यानंतर आणि मुळात आपला माणूस जेव्हा आपला आहे हे कळल्यानंतर सगळे गैरसमज दूर आणि होतात. मला नाटक म्हणजे लग्नाच्या आधी पण नाटक पिक्चर बघायची पण आवड नव्हती. म्हणजे या क्षेत्राची मला बिलकुल आवड नव्हती. म्हणजे काहीच जे संबंधच नव्हता म्हणजे माझा. तसं तिला स्वतःचं मत नाहीये. ती मला वाटतं तुमच्या संसारामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये इतकी समर्पित झालेली आहे की मला वाटतं मम म्हणण्यामध्ये तिला जास्त आनंद वाटतोय असं मला वाटतं. अनिल सर नाही तुमचं नाही, आहेत मतं आहेत स्वतःची, ती फक्त माझ्याकडेच, बाकी कोणाकडे नाही. बाकी कोणाकडे नाही. हां, पण त्या मतांचा पण मी आदर करतो तिच्या. बरोबर. काही गोष्टी तिच्या असतात त्या मान्य कराव्यात लागतात आणि त्या करतो. बरं. अनिल सर तो काळ होता की तशा खूप अपॉर्च्युनिटी होत्या. एक तर चित्रपट, नाटक आणि दूरदर्शनच्या मालिका यामध्ये आपल्याला एक एक पावलं पुढं सरकायचं. त्याच्यात तुम्ही ठरवलं होतं की मी रिप्लेसमेंट करणार नाही, अशा अनेक अटी तुमच्या होत्या. मग तुम्ही हे सगळं मार्गक्रमण कसं केलं? रिप्लेसमेंट का करायची नाही म्हणे? रिप्लेसमेंट म्हणजे कशी असते की म्हणजे मी वस्त्रहरणमध्ये पहिल्यांदा उभा राहिलो तोच रिप्लेसमेंट म्हणून. त्या काळी नोकरी करणारे बिचारे 15-15 दिवस रजा घेऊ शकत नव्हते आणि नोकरी सोडता येत नाही कारण नाटक काही आयुष्यभर पुरणार नाही. मग त्यांच्यासाठी रिप्लेसमेंट जायच्या, त्याच्यामध्ये मी रिप्लेसमेंट म्हणून गेलो होतो. पण मी एवढा आवडलो त्या कामामधून, त्या 15 दिवसात मी त्यांचा एवढा झालो. म्हणजे वस्त्रहरणमध्ये मच्छिंद्र कांबळी आणि कैलासवासी रमेश रणदिवे जे माझे पहिले गुरु, ज्यांना मी आजही नमस्कार करतो, ज्यांच्यामुळे हा प्रवास सुखकर झाला. तर त्यांनी इतकं मला जवळ केलं की नंतर जो रिप्लेसमेंटवाला आला मुंबईत आल्यावर काम करायला, त्याला दिलं नाही करायला. आणि माझा स्वभाव असा आहे की नाही, मी त्याची रिप्लेसमेंट म्हणून गेलो होतो, आता त्याला करू द्या. ते म्हणाले नाही, तुला सांगितले तू करायचं, गपचूप बसायचं, तू त्याच्यात पडू नको. तर ही गोष्ट मनात राहिली की माझ्यामुळे त्याचं बिचारायचं एवढे वर्ष त्याने केलेलं नाटक त्याला सोडावं लागलं, हे दुःख झालं. पण मग जेव्हा मी नोकरीला गोदरेजमध्ये लागलो तेव्हा मी वस्त्रहरण थांबवलं. म्हटलं मी नाही करणार. पण त्यावेळेला पण मला ते सांगत होते की रात्रीचे तरी प्रयोग कर, नोकरीवरून सुटल्यावर तू करू शकतोस. तर मला ती दुःख कळलं होतं की एखाद्याचं पैसे मिळण्याचं जे साधन आहे ते मी का हिरावू, मला नोकरीने मिळत आहे. म्हणून मग मी वस्त्रहरणमध्ये परत केलं नाही काम. त्या रिप्लेसमेंटला त्याला ॲडजस्ट करूया, तो सांगेल वगैरे, त्याला 4 पैसे मिळू देत, असं एक सर्वव्यापीच विचार पहिल्यापासून अंगात आहे. पण हाही मोठेपण आहे ना. तो खरं तर मोठेपणा- आत्ताच्या काळामध्ये आपलं काम करा, पैसे घ्या, निघा, पण इतरांचा विचार करणं. म्हणून मी म्हटलं ना, तुम्ही संवेदनशील माणूस आहात आणि मग नंतर अभिनेते. अनिल सर, आता जे काही तुम्हाला मानधन मिळतं, आता जो काही पैसा मिळतो तो आमच्या श्रद्धाताईकडे तुम्ही सुपूर्त करता, पण त्यावेळेला सुद्धा मिळालेले पहिले 75 रुपये आईच्या पायाशी ठेवताना तुम्हाला काय वाटलं? तो स्वर्गीय आनंद मी अजूनही विसरू शकत नाही. कारण माझ्या आईने फार कष्टाने संसार केला तिचा. माझ्या वडिलांची उधळा स्वभाव होता आणि त्यांनी कधी पैसा बघितला नाही. गावी भावाला दे, मित्रमंडळींना दे, भाच्यांना दे, यांना दे, घरी काही बघितलं नाही. पण ती बिचारी काय उसनवारी करून आणि हे मी बघितलं. मी काय म्हणतो की आई माझी का गुरु, की ती कोणाकडून घेऊन त्याच्यातनं वाचवून त्यांचे पैसे द्यायची. तर मग मला तेव्हा कळलं की पैसा फार महत्त्वाचा आहे. आणि ते जी नाईट मिळायची मला 3 प्रयोगाचे 25 रुपये नाईट मिळायची. आणि 75 रुपये जेव्हा आईच्या हातात ठेवायचो, तुला सांगतो त्यावेळेला मला वाटते 2-4 महिन्यानंतर इतके पैसे जमले की आमच्या घराला तिने ऑइल पेंट करून घेतलं. हे मी न विसरणारी गोष्ट आहे मला, की ते जे फोपडे उडालेल्या भिंतींना ऑइल पेंट करणं, तिच्या मनातली पण इच्छा असेल की हे घर जरा आणखीन चांगलं करूया. हे सगळं मी जास्त भावूक व्हायला होतं की आईने माझ्या. तर ते पैसे तिच्या, आणि नोकरी केल्यावर सुद्धा मी हिचं आणि माझा दोघांचाही पगार तिच्या हातात ठेवायचो. पण नंतर तिलाही ते झेपेनं असं झालं. म्हणजे सगळं तीच बघायची. काय आम्ही नोकरीला जायचो दोघंही जण, ती घरात आणण्यापासून सगळं ती बघायची. त्यामुळे आणि त्यावेळेला कॅश मिळायची पगार. नंतर बँकेत जायला लागल्यानंतर बिचारीकडे देता नाही आलं मला. पण मग तिला पाहिजे ते देणं, तिला लागेल तेवढं. आणि त्याच्यातही जेव्हा माझी आई गेली, तुला सांगायला गेलं तर तिचे 4-5 हजार रुपये मिळाले मग ते तिच्या कपाटात.
काय सांगू कुठे तुला ठेवलेलं आहे. म्हणजे तिने ठेवले. आता ती जाणं बिणं बंद होतं तरी तिचे पैसे ते त्याला हात नाही लावायचं, कोणी तिकडे बघायचं नाही, फक्त मला अलाउड होतं ते कपाट बघायचं. जेव्हा मी बघितले तेव्हा मला वाटलं की काय आई असावी वा वा. की तिने जपून ठेवणं काय आहे ते तिच्याकडून शिकावं. त्यामुळे व्यवहार पण कळला ग, तो मुद्दा तो आहे. बरोबर. आज त्या जे उभे आयुष्यात- राहिलो ते तिच्या हा, म्हणून मी व्यसनाधीन नाही झालो आईमुळे. आणि पैसा वाचला तोच बेनिफिट हिलाही. आता तिलाही मी जो एक पैसा जरी कुठे मी खर्च केला तरी हिला सांगतो, हां त्याच्यातले पैसे मी तिथे केले खर्च. तर हे जी ट्रान्सपरन्सी मी ठेवली ना, त्यामुळे. कदाचित त्यामुळे तिला तेवढं. आमचे है आमची ही श्रद्धाताई, नाती गोती खूप जपावी लागतात आपल्याला. नुसतंच आपलं घर नाही, नुसताच नवरा सासू हे वेगळं, पण अनिल गावस यांचा मित्र परिवार गोतावळा एवढा मोठा आहे. सतत माणसं येत राहतात, जात राहतात. हे कसं तू मॅनेज केलंस नोकरी सांभाळून? नोकरी सांभाळून म्हणजे पूर्ण माझा तर अर्धा वेळ मी घरीच नसायची. त्यामुळे मित्र परिवार म्हणजे असं म्हणजे खूप असं माझ्यामध्ये माझ्या लग्नाच्या आधी जास्त होतं, कारण यायचे वगैरे. माझं लग्न झाल्यावर म्हणजे यायचे, पण असं काही खूप नाही की मला याचा काही त्रास व्हावा किंवा मला मॅनेज करावं लागलं. म्हणजे मी खूप असं नाही मला काय करावं लागलं म्हणजे. आणि मेन म्हणजे आई होती ना यांची, त्यामुळे मी तिच्या अंडर. माझी आई ना किचन तिच्या ताब्यात ना, आणि आईच्या हातचं खायला भरपूर यायचे ते. त्यामुळे ते सगळं आईकडे असायचं डिपार्टमेंट. ती असल्यामुळे मला टेन्शन नव्हतं. म्हणजे अगदी तुला सांगायचं तर विजय चव्हाण, भरत जाधव वगैरे ही सगळी मंडळी घरी येऊन मस्त मजा करून जेवण, आईच्या हातचं चिकन मटण वगैरे ते काय आवडेल ते करून घेणं खाणं. एकदा तर मी असंभवच्या सिरियलच्या वेळेस ही गोष्ट दिलीप प्रभावळकरांना कळल्यावर मला म्हणाले, अरे तुझं फार ऐकलं मी, तुझी आई फार चांगलं करते, तर आम्हाला खायचं आहे, आता तू कधी घेऊन येतो. एक दिवस त्यासाठी सगळ्यांसाठी सेटवर हे सगळं मासे बिसे करून वगैरे तिने पाठवून दिले. मोठा भाऊ माझा घेऊन आला. या सगळ्या गोष्टी अशा आहेत ना की कर्णोपकर्णी मग जातं आणि ते करतात. ती एकदम उत्तम कुक होती आई माझी, प्रचंड छान करायची. मला तर मी तिच्या अंडर ती सगळं जेवण मी तिला आपलं मदत करणं माझं काम, पण ती सगळं चांगलं करायची. आईचं आणि माझं बॉन्डिंगचं तुला सांगतो. तिने डाळ केली ना तरी वरचं पाणी काढून मला म्हणे, अनिल बघ रे कशी झाली आहे. मटण केलं चिकन केलं की थोडं पहिलं मला टेस्टिंगला द्यायची. ह्या गोष्टी आहेत ना, आता मी आय मिसिंग दॅट. म्हणजे आता आपण पण वय झालं, पण ते ताज्या आहेत ग माझ्या डोळ्यासमोर. बरोबर. म्हणजे आईच असते, आईसारखं कोणी मिळणं. आणि म्हणून हिला पण सांगितल्यावर हिनेही तो एक तिला जो रिस्पेक्ट द्यायचा तो दिला. आणि ती लाडकी झाली तिची. म्हणजे आता तिच्या 2 सुना, त्यातल्या एका सुनेला तिने जरा थोडंसं फटकारवलंच, कारण ते तिच्या मनाविरुद्ध केलेलं लग्न होतं. आणि हे कसं आमचं अरेंज करून केलं. श्रद्धाताई, नंतर तुमचं झालं छान. म्हणजे सासू सुनांचं नातं आई आणि मुलीमध्ये परिवर्तित झालं, त्याचं श्रेय तुलाच आहे. नंतर त्या बोलायच्या तू छान करतेस वगैरे. तसं ते होतं की तिच्या तोंडून पटकन तू छान करते असं निघणं तो स्वभाव पण तिला तिच्या चेहऱ्यावरून आपलं. आता मला संडे सुट्टी असले कसं मी तर पूर्ण मग घरातलं काम साफसफाई तिला ती खूप आवडायचं. तिला चेहऱ्यावरून मला कळायचं का हिला बरं वाटतं आपण जे करतो. म्हणजे सगळं असं उगीच मी टाइमपास करणं असं नव्हतं. मग घरी आहे मग सगळं हे काढते साफचे, तिला ते बरं वाटायचं. तिच्या मैत्रिणी यायच्या ना, त्या तिला सांगायच्या तुझी तू फार तारीफ करते. आमच्या तोंडावर तिने कधी केली नाही, पण पाठीमागे करायची आणि त्या तिला कळायचं. त्यामुळे अनिल, मला बरेच जण म्हणतात की तुमच्या दोघांचा संसार चालू आहे की नाही हे सुद्धा बाहेर माहिती नसायचं, इतकी शांतता तुमच्या घरी असायची. हे कसं काय म्हणे? म्हणजे काय तुम्ही बोलायचे का नाही एकमेकांशी? आवाज नाही, काही नाही, एकदम शांतता म्हणे यांच्या घरी. तिच्या कामात कधी मी ढवळाढवळ केली नाही आणि तिने माझ्या कामात कधी केली नाही. त्यामुळे तिला एक रिस्पेक्ट माझा होता की मी बाहेर करतोय, त्याचं दिसतंय, त्याचे रिझल्ट चांगले आहेत, हाही भाग आहे. आणि शिवाय कुठलं व्यसन नाही, हा एक मोठी गोष्ट तिला होती. त्यामुळे ती कधीच भांडण्याचा प्रश्नच नाही. फक्त वेळेवर या, तुम्ही माणसांमध्ये फार रमता, तुम्हाला वेळेचं भान राहत नाही, ते बडबड असायची. पण ते करेक्ट होतं, त्याच्यात काही चूक नव्हती. त्यामुळे श्रद्धाताई, ज्या वेळेला तुम्ही दोघं जाता आणि यांना सगळे ओळखतात, तुम्हाला कुणीतरी म्हणत असेल अरे तुमच्या मिस्टरांना मी पाहिलं, तुमच्या मुलाला कुणीतरी म्हणत असेल बाबांना पाहिलं, तेव्हा आता काय वाटतं तुम्हाला?
नाही, खूप मी नेहमी म्हणते की मला तर कोणी ओळखलं पण नसतं, तुमच्यामुळे माझी ओळख आहे. तर मी कोण, मी तर सामान्य ना, म्हणजे ह्यांच्यामुळे ह्यांची मिसेस असेच ओळख होते ना. पण म्हणजे खूप मला छान बरं वाटतं, आनंद वाटतो, माझ्या मैत्रिणी किंवा कोणी असं. आणि तुमच्या घरी काय म्हणायचंय की हो, खरी माझ्या म्हणजे बहिणी, माझे वडील पण, म्हणजे त्यांची असंभव सिरियल सुरू होणार होती सोमवारपासून, त्याच दिवशी माझे वडील सकाळी वारले. आणि त्या संध्याकाळी सिरियल सुरू होणार होती. ते आधी म्हणायचे ह्यांची सिरियल आहे. त्यांना खूप अभिमान होता म्हणजे ह्यांचा. म्हणजे आई टी व्ही बघणं एवढं नाही, पण माझ्या वडिलांना हे आवडायचं असं. पण त्यांना एवढं म्हणजे ते सिरियल बघायला, आणि त्याच दिवशी सकाळी ते गेले. तर म्हणजे हे पण त्या आई वडील किंवा बहिणी पण सगळीजणं, सगळ्यांना यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे तेवढं झालं. आणि हे पण तेवढेच सगळ्यांना, असं नाही की माझी बहीण आहे स्वतःची पण, असं नाही, आमच्या सगळ्या रिलेटिव्ह सगळ्यांना तेवढेच रिस्पेक्ट देऊन, त्यामुळे सगळ्यांचे म्हणजे आवडते. त्यांच्या कॉन्टॅक्ट सगळ्यांमध्ये आहे. त्यांच्या घरी जातो, त्यांना भेटतो, हो, हिला घेऊन जातो, कारण ही त्याशिवाय जाणार नाही. हिला मी पाहिजेच बरोबर. त्यामुळे मग त्या बहिणी फार जीव टाकतात हिच्यावर. हिला फार प्रेम मिळालंय हो, ही नशीबवान आहे फार. प्रश्नच नाही. म्हणजे बहिणींनी त्यावेळेला सांभाळलं, हिला जेवण खाण करायला दिलं नाही, नोकरी करते, थकून येते म्हणून. त्यामुळे हे खरं तर तू बोललं पाहिजेस, पण आज तू कमी बोलतेस, त्यामुळे मला सांगावं लागतं खरंच. आजही तिचं, आता तिला विचारणार कुठे होतीस तू, सकाळपासून तुझा फोन नाही लागला, हे तिच्या बहिणी तिला विचारणार, का कुठे आहे, म्हणजे तू असं कसं आम्हाला न सांगता. तिने काही सांगितलेलं नाही कोणाला. हे पहिल्यांदा घडलंय असं. बरं, म्हणजे मी लहान असल्यामुळे पहिल्यापासून त्यांचं त्या म्हणजे पहिल्या म्हणजे मला मी कसं कॉलेज झालं, मग लगेच जॉब लागल्यामुळे मी घरात राहिलीच नाही ना जास्त. म्हणजे कामाचं हे ना, पण त्या पहिल्या ही लहान आहे जाऊ दे असं करून मध्ये पहिल्यापासून सगळ्या बहिणींनी म्हणजे माझ्या एवढंच प्रेम केलं. सगळ्यांनी मला खूप मदत केली. म्हणजे नंतर पण लग्न झाल्यावर पण काय प्रॉब्लेम असेल काहीतरी खूप म्हणजे मदत. बरोबर, म्हणून ते भाग्यवान म्हणे. अनिलदा, अनेक प्रवाह तुम्ही बघितलेले आहेत, बदलते प्रवाह, धावते प्रवाह अभिनय क्षेत्रामध्ये. गणेशोत्सवापासून मग एकांकिका स्पर्धा, मग व्यावसायिक, मग हे सगळे प्रवाह आपलेसे करणं, त्याच्यानंतर जो छोटा पडदा आहे, टी व्ही माध्यम आलं, त्याच्यामधल्या मालिका, हे कसं आपलंसं केलं? कुठल्याही पद्धतीचं प्रशिक्षण तुम्ही कधीच कुठे घेतलं नाही. आता किती म्हणजे साधनं, तेव्हाही होतं, NSD होतं हे, पण तेव्हा आपण तिथे पण पोचू शकत नव्हतो, अशी परिस्थिती होती. कसा अभ्यास केलात? कसे तुम्ही पुढे कधीही काम नाही असं न होता आजपर्यंत तुम्ही टिकून राहण्याचं काय काय कारणं सांगाल तुम्ही मला? खरं सांगू का, आईचा जो अभ्यास माझा सुरू झाला होता, तिथून मला माणसांचा अभ्यास करणं सुरू झालं. मला माझी बहीण, आमचं एकंदरीत राहणं, आमच्या घरात येणारी माणसं, त्यांचं वागणं, त्यांची भांडणं, चाळीमधली भांडणं, बाहेरचं जग, तिथलं आनंदी वातावरण, सगळ्याचा एक विचार करण्याची एक सुरुवात जी झाली ना, आणि त्याला खतपाणी घातलं माझ्या मोठ्या बहिणीने. तिने मला वाचन करायला लावलं भरपूर. या सगळ्या गोष्टीतून ना माणसं वाचायला मी जो शिकलो, मला ते नकळत झालं मला माहीत नाही. आणि मग त्यांचं अंतरंग ते जसं कळत गेलं तसं ते साकार करणं सोपं जातं. मग मला असं वाटतं की आपण विचारच करत नाही त्या कॅरेक्टरचा, फक्त मला काय वाटतं या विचारानेच करतो. आपली एक पर्सनॅलिटी असते आणि आपण जी भूमिका करतो त्याची एक वेगळं प्रवास त्याचा जन्मापासूनचा असतो. तर तिथे घुसण्याचं जे काय मला शिकवणं किंवा मला ज्यांच्याकडून शिकता आलं, म्हणजे विजय मोडकरसारखे आहेत, जयंत पवार आहे, तर या सगळ्या मंडळींनी मला डीपली विचार करायला एक भाग पाडलं किंवा त्यांच्याकडे बघून मी करायला लागलो असं म्हणूया. आणि मग ते कॅरेक्टर कुठे सापडलं, मग मी बघितल्यामध्ये असं वागणारा कोण असेल, कोण, मग ते एक कॅरेक्टर डोळ्यासमोर यायचं, मग त्याला धरून आपण केलं की ते सोपं व्हायचं. मग थोडा वेळ आपलं शरीर, आपली बुद्धी त्याला द्यायची, मग तो बसत असेल कुठे, तो लोळत असेल तर ते लोळायचं. हे जे करायला लागतं ना, ती त्याला भाड्याने देणं आणि त्या व्यक्तीचं जे अंतरंग आहे, मग ती कॅरेक्टर कुठला असेल त्याचा समजा आता अदंतरमधला मी जर अरविंद राणेकर असेल तर मी गिरण्या बघितलेल्या आहेत, तिथले लीडर लोकांची भाषणं बघितलेली आहेत, संप बघितला, त्यांच्या त्या आवेशपूर्ण भाषणांमधून सापडला की अरविंद राणे, की तो तसाच असणार, तो असा जीवावर उदार झालेला असा त्या लोकांसाठी, त्या गिरणीसाठी त्यांना चांगलं सुखसोयी मिळावेत म्हणून तो फाईट करणार आणि तो घाबरणारा नाही आहे कोणाला. तो हा जो सापडणं आहे ना, जे ते आपल्यात थोडंफार असतं, नाही असं नाही म्हणत मी,
पण त्याचं जगणं थोडा वेळ जगलं ना तर ती भूमिका लोकांना जेन्युइन वाटते, ती आवडते आणि मग हा रिझल्ट जो आहे आज इथपर्यंत बसायला मिळालं आहे ते खरंय. त्यामुळेच. आमचे है आमची ही अनिला मला सांगा की तुम्ही मगाशी म्हणाल की मी रिप्लेसमेंट केली नाही, त्याच्या पाठीमागचं इतकं सुंदर कारण तुम्ही दिलं की त्याच्या पोटावर पाय नको. असा आपला विचार बरेच जण करत नाहीत. आपल्या क्षेत्रामध्ये तर इतकी स्पर्धा आहे की ह्याला काम मिळतं तर ते काम कसं काढून घ्यावं असं असतं. आपल्या आसपास दिसणारे आपले आधीचे मित्र विचित्र वागताना दिसतात किंवा आपण काहीतरी ऐकतो की असं असं जाऊन सांगितलंय, त्यावेळेला तुमच्यातल्या संवेदनशील माणसाला त्रास झाला का किंवा अशा पद्धतीचं झालंय का कधी, कामच गेलं होतं ना, होतं? होतं. आपल्याबरोबरचे कलाकार नाही देत. मला साधा मेकअप म्हणून आमचा बदलला तरी वाईट वाटतं, कारण त्याच्याशी माझी सलगी झालेली होती. असं होतं. आपण मी ज्या वेळेस जिथे जातो, माझा स्पॉट बॉय बरोबर पण दोस्ती होते. त्याच्या खांद्यावर हात ठेवणार मी, त्याला मी सांगणार मला सारखा चहा नको पाजूस, मला सवय लागेल. मला ज्यावेळेला शूटिंग नसतं तेव्हा कोण देणार चहा, घरी मला देत नाही चहा असं मी बोलायचं. तेव्हा तू चहा मी मागेन तेव्हा दे किंवा ते. ही जी मैत्री आणि मी जोडतो ना, मला मग माणूस नाही दिसलं की त्रास होतो. तो कोण आहे, तो ॲक्टरच पाहिजे असंही नाही. डिरेक्टर बदलला म्हणजे आता मी हे इथे जाहीर सांगू शकत नाही, पण डिरेक्टर बदलला तरी मी त्याची कंप्लेंट करतो, का त्याला बदललं. थोडंफार इकडे तिकडे होतं. आणि मग स्वतःवर कधी असा अनुभव आला तर की आपणच बदललोय, आपल्यालाच काढून टाकले किंवा आपल्याला कामच नाहीये? नाही, मला काय आहे की आपण शक्यतो दुसऱ्याला अडचण होणार नाही या पद्धतीचंच जगायचं. जेवढं आपल्याकडून जेन्युइन देता येईल. मुळात ना तुला सांगतो, प्रामाणिकपणा आहे ना, तो जेव्हा हलतो तुमच्याकडून कमी होतो. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा, तुम्ही जे करता त्याच्यावर विश्वास ठेवा, तुम्ही प्रामाणिकपणे समोरच्या गोष्टीला सामोरं जा, समोर त्याला कळतं ते. त्यामुळे माझ्यावर असा प्रसंग आला नाही की तुला काढून टाकू वगैरे. बरोबर. श्रद्धाताई, हाच जो त्यांचा स्वभाव आहे तो आपल्याला कधी कधी खूप त्रासदायक होऊ शकतो की कोणी अडलं आहे, दिले पटकन पैसे, हे केलं तिथे धाव, ते केलं तिथे धाव. याचा तुला त्रास नाही कधी झाला? आता बस करा, आपल्याला पण संसार आहे, आपल्याला पण मुलगा आहे, असं नाही वाटलं कधी? नाही, म्हणजे फक्त त्यांचा स्वभाव जास्त कसं, हा एखादा अन्याय झाला तर त्यांना सहन होत नाही. तर ते म्हणजे ते बरोबर आहे, मला पण ते पटतं. पण काय होतं, एखादा आता अन्याय झाला म्हणून तुम्हीच बोलत राहणार, समोरचा माणूस गप्प राहणार. माझं असं असं की तुम्ही एक अन्याय झाला तर सगळ्यांनी बोललं पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही वाईटपणा घेता, बाकीचे चांगले राहतात. हे ह्याच्यावरून मला राग, ह्याच्यावर म्हणजे कधी त्यांचं माझं असं वादविवाद होतो की नाही, सगळ्यांनी बोललं पाहिजे. तुम्ही समोरच्याला पण माहिती आहे की हां आता हे बोलणार, मग सगळ्यांना माहीत झालं ना हा अन्याय सहन करणार नाही. म्हणजे त्याचा मला जास्त राग मी होतो. जे बाहेर काय करतो ते तिला सगळं सांगतो. मग तिचं माझ्यावरती दादागिरी असते, तुम्ही एकटेच का, तुम्हाला बाकीच्यांनी पण केलं पाहिजे, हे सगळं बरोबरच आहे. कोणीतरी केलं पाहिजे ना. कोणीच नाही केलं तर मग त्या माणसावर अन्यायच होणार. हो, पण बाकीचे बोलत नाहीत आणि तुम्ही म्हणजे वाईटपणा कसं घेता. वाईटपणा एकट्याला येतो असं माझं म्हणणं. बाकी हाच तर मानवी स्वभावामधला फरक आहे. आज तू मला म्हणत असशील तू सगळ्यांसाठी धावतो करतो, आता पैसे देण्यापासून सुद्धा ते सगळं माहिती आहे तिला. तिचं म्हणणं असं की तुम्ही सारखं देत राहिलात की लोक मागं राहणार, तुम्ही दे नका. तर असं नसतं. मी पण त्याच्यामध्ये सुद्धा बघतो की बाबा खरंच जेन्युइन गरज आहे त्याला दिलंच पाहिजे. ते कधी आमच्याकडे जेव्हा नव्हते पैसे तेव्हा माझ्या आईला कोणीतरी पैसे देत होतं, वा वा वा. त्याच्यावर आम्ही जगलो. मग आज त्याची गरज असेल तेवढी पुरती नड त्याची गेली आणि माझ्याकडे त्याच्यापेक्षा जास्त आहे ग. असं नाही की मला अगदी उद्याचं माझी भ्रांत आहे, असं नाही आहे. 4 पैसे जास्त आलेत. मी तुला सांगतो, अगदी सगळ्यांसमोर सांगतो, लायकीपेक्षा जास्त मला मिळालं. मला कल्पना नव्हती, मी या क्षेत्रात आल्यावर मला भरपूर नाव मिळेल, भरपूर पैसा मिळेल. मला मिळाला की मी जाम सुखात राहिलो, खरंच राहतो. हिलाही ठेवलं, माझ्या मुलालाही, सगळ्यांना सुख मिळालंय. आपण तरी त्याची हाव किती ठेवायची. थोडंसं कोणाची तरी अडचण असेल तर थोडासा हात ढिला झाला पाहिजे आणि तो मी करतो. त्याच्यावरून होत असेल थोडंसं, पण ते थोडे दिवसच, मग नंतर छंद होतं. कुटुंब व्यवस्था ही फार घट्ट पाहिजे, यावर तू पण ठाम आहेस. कारण तुमच्याकडे पण छान एकत्र कुटुंब होतं. आणि अनिल दादा, तुमचा तर कुटुंब ह्या विषयच जिव्हाळ्याचा आहे. म्हणजे अनेक, तुमच्या भावाला तुम्ही मदत केली आहे, तुम्ही गावचं घर बांधलेलं आहे, तिथे सगळ्यांनी येऊन एकत्र राहावं असं वाटतं. काय देते कुटुंब व्यवस्था आपल्याला? अरे गावी तर आमच्या येऊन तू पण यावंच असं मी म्हणेन. गाव माझं, घरी जे घर आहे तिथे माझ्या आईच्यामुळे ते झालं. आई म्हणाली मला आता जरा गावी
घर बांधून दे, मला तिथे थोडे दिवस काढायचे. आणि मी तिच्यासाठी बांधलं. उत्तम झालं घर. तिने तिथे 3 वर्षे एकटी राहिली. आम्हाला कामामुळे जाता येत नव्हतं, भावाची नोकरी होती, पण भाऊ जाऊन येऊन होता, मी मध्ये मध्ये जाऊन येऊन असायचो. पण त्या घरात गेल्यानंतर इकडचं विसरायला होतं. आणि दुसरी एक गोष्ट मला तिथली, ते घर बांधल्यानंतर मी ज्या वेळी घरी गेलो, प्रत्येक वेळेस मला नवीन प्रोजेक्ट तिथे गेल्यावर फोन आलेला आहे की नवीन सिरियल येते, तुम्ही अवेलेबल आहात का, नवीन नाटक करतोय त्याच्यात तुम्ही अवेलेबल आहात का. अरे मला आश्चर्य वाटायला लागलं की हे काहीतरी वेगळं आहे. पण हे माझी आई तिकडे असायची, आईची इच्छा असायची. एकदा आई अशीच गमतीत मला म्हणाली, इतकं नाटकात मरतं त्या मच्छिंद्र कांबळीसारखं रोल करणारे एक. आणि मला भैया हातपाय पसरीसाठी प्रसाद कांबळीचा फोन आला. अरे वा, मला आहे ना आश्चर्य वाटतं की तिचं बोलणं आणि ते सत्य होणं. आता मी काही अंधश्रद्धाळू नाही किंवा मी असा दैवावर विश्वास, मी कर्म करणारा माणूस. त्यामुळे मला ते असं वाटायला लागलं की हे काय आहे गणित, इथे काहीतरी गंमत आहे. कदाचित कोकणातली माती आहे ती तुम्हाला आशीर्वाद देते. श्रद्धा आहे, तुमचा कर्मावर विश्वास आहे आणि जवळ श्रद्धा आहे. जवळ श्रद्धा. बघा, तुमच्या आडनावच गवस आहे, नाव अनिल आहे. अनिल म्हणजे सुंदर, वारा. गवस म्हणजे सरळ, आकार उकार वेलांटी रफार काही नाही, सरळ सुंदर आयुष्य आहे. आणि तो सुंदर वारा फोफावण्यासाठी तुमची कामावर श्रद्धा आहे, अशी आमची श्रद्धाताई आहे. इतकं छान वाटलं श्रद्धाताई, मला वाटलं तू काहीच बोलणार नाहीस, पण तू बोललीस. व्यक्त होणं फार महत्त्वाचं आहे, तर तू व्यक्त होत जा, त्यामुळे त्यांची ऊर्जा अधिक वाढेल. अनिल दादा, आलात, मला खूप आनंद झाला. या प्रेमाची गोष्ट इतकी सुंदर आहे, त्याच्या पाठीमागे इतकं काय सगळं छान आहे. पण जाता जाता एखादी कविता किंवा गाणं हे तुम्ही आज या कार्यक्रमात म्हणा आणि मगच आपल्या कार्यक्रमाची सांगता होते. माझी पण एक कविता आहे आणि विंदांची पण एक कविता आहे. त्या 2 कविता मी हां, चालेल चालेल. माझी पहिली म्हणतो की ती कविता म्हणजे चारोळी आहे. चालेल. म्हणजे मला असंच जेव्हा मनन चिंतन करताना एक गोष्ट जाणवली, आपल्याकडून चुका होतात, या चुका नाही झाल्या पाहिजे, कमीत कमी झाल्या पाहिजेत असं जेव्हा स्वतःला, त्याच्यावर एक 4 ओळी मला सुचली की अखेर सर्व चुकत असते नवीन काही शिकण्यासाठी. अखेर सर्व चुकत असते नवीन काही शिकण्यासाठी, आपण मात्र शिकत असतो पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी. त्यामुळे पुन्हा पुन्हा चुका होणार हे सत्य मला त्याला कळलं. हे एक. आणि दुसरी गोष्ट, विंदांची एक उत्तम कविता जी मला फार आवडते, की जिने मला जीवनातला सगळा अर्थ समजावून सांगितला. अगदी केले कुणास्तव किती हे कधी मोजू नये, होणार त्याची विस्मृती, त्याला तयारी पाहिजे, त्याला तयारी पाहिजे. डोईवरी घेऊनी आज येथे जे नाचती, डोईवरी घेऊनी आज येथे जे नाचती, घेणार ते पायातळी, त्याला तयारी पाहिजे, त्याला तयारी पाहिजे. म्हणजे हे सगळं आता जे काय आहे त्याच्यावर मला ते त्यातनं जाणवलं. त्यानंतर त्यांनी ही जे म्हणते तशी की तुम्ही एकटेच का बोलता, तर सत्यास साक्ष ठेवूनी जो बोलतो जो वागतो, सत्यास साक्ष ठेवूनी जो बोलतो जो वागतो, तो बोचतो मित्रांसही, त्याला तयारी पाहिजे, त्याला तयारी पाहिजे. आणि शेवटचं कडवं अप्रतिमरित्या मला पटलेलं आणि सगळ्यांनाच पटावं असं आहे. पडलास ना पाण्यामध्ये पाणी ते कसेही असो, पडलास ना पाण्यामध्ये पाणी ते कसेही असो, आता अटळ पोहणे, त्याला तयारी पाहिजे, त्याला तयारी पाहिजे. थँक्यू, धन्यवाद. आनंद वाटला.